मुर्रा परभणीचे व्यापारी आहेत आणि हिचे 1.35. भावांनो, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन अशा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर तुमच्या सर्वांचं मी केबी ब्लॉग्स मध्ये स्वागत करतो. पाहू शकता सध्याला तर आहोत आपण शेतीचा सीन. तर आजचा सीन असा होणार आहे की आपल्याला जायचं आहे नांदेडला बाजारला. तर बाजारला जाऊया. तिथं भरपूर साऱ्या म्हैस राहतात, गाई राहतात, बैल राहतात. तर सर्व काही तुम्हाला दाखवतो. ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तर चला आपण सध्याला निघूया गावाकडे आणि रेडी होऊन जाऊया. आपण मस्त ओके एकदम रेडी झालो. तर चला आता न गमता आपण निघूया नांदेडला. चला तर आपण जाऊया आता. आपण आलो बाजारला आता. आज खूप गर्दी दिसत आहे. पाहू शकता दूधवाल्याच्या गाड्या, टेम्पो. तर चला आपण आता मध्ये जाऊ बाजारमध्ये. तर सगळं दाखवतो तुम्हाला, कशा म्हैशी आल्यात काय नाही. मुर्रा परभणीचे व्यापारी आहेत. पाहू शकता मुर्रा क्वालिटीची जोडी. 4 घंटे उभा राहून लोक हत्ती सारख्या म्हशी आहेत. काय सांगायचे व्यापारी याचे? 140, 135. ही 140 ची आहे आणि हिचे 135. आपल्या चॅनल मार्फत आल्या तर काय कमी जास्त होईल. आणि या व्यापाऱ्याची ही दावण आहे. या दावणीच्या पूर्ण म्हशी मुर्रा, जापर, गाभण्या म्हशी आहेत. कोणती 4 महिन्याची, कोणती 5 महिन्याची, 8 महिन्याची. या दावणीला पाहू शकता पूर्ण मुर्रा नसलच्या म्हशी आहेत. अन्सारी परभणीकर व्यापाऱ्याची दावण आहे. पूर्ण मुर्रा म्हशी आहेत. तर चला आता तुम्हाला समोर पण दाखवतो, समोरल्या दावणीला. चला तिकडे जाऊ आपण. पाहिजे 1,60,000 सांगत होतो. 1,60,000 पाहू शकता. 4 महिन्याची गाभण गिर म्हैस आहे. गिर जाफर परभणीकर अमर खान व्यापारी. पाहू शकता ही आहे व्यापाऱ्याची दावण. नांदेड बाजारला जर आल्या तर व्यापार घ्या. म्हैस एकदम खास समजा उत्कृष्ट क्वालिटीच्या म्हैशी आहेत, जाफर ब्रीडच्या. मुर्रा पाहू शकता. मुर्रा किती सांगायचे व्यापारीचे? 1,55. पाहू शकता प्युअर मुर्रा क्वालिटीची ही म्हैस आहे. कास पाहू शकता म्हशीचा. ही पूर्ण दावण याच व्यापाऱ्याची आहे. चला तर आता समोर जाऊ. आता समोरल्या पण तुम्हाला, तिकडल्या पण त्या व्यापाऱ्याच्या दाखवतो म्हशी कशा क्वालिटीच्या काय नाही. आज नांदेडच्या बाजारात खूप गर्दी आहे. पाहू शकता गर्दी बाजारात. माणसाला पाऊल ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी झाली. चला इकडे समोर जाऊया. किती सांगायचे व्यापारीचे? 2,51. जाफर गिर जाफर आहे. पाहू शकता चांगल्या क्वालिटीची अशी म्हैस आहे. कुठले व्यापारी? वसमतचे व्यापारी आहेत.
सौदा चालू आहे या वगारीचा. 1,51,000 रुपये. इकडं पण त्यांच्याच म्हशी आहेत. राठीचे आप्पाराव राठीकर यांच्या म्हशी आहेत. इकडं पण जाफर म्हशी आहेत पूर्ण. भावांनो, आज बाजारात खूप जास्त गर्दी आहे. पाहू शकता तुम्ही गर्दी. एकंदरीत सांगायचं झालं तर म्हशींच्या खूप जास्त किमती आहेत. जवळपास कशी पण म्हैस घ्या, लाख रुपये 1.5 लाख रुपये किंमत आहे म्हशीची. चला भावांनो, आता आपण निघूया. इथं लावली होती आपली गाडी. खूप जास्त म्हशीच्या किमती झाल्यात. जवळपास 1 वाजलाय पण बाजारात गर्दी काय कमी होईना, सारखीच गर्दी आहे चालू. तर चला निघूया आता. पावसाला सुरुवात झालेली आहे नांदेडमध्ये. पाऊस पण पडायला लागलाय. खूप मोठा पाऊस येतोय वाटायला. ढगा पहा ना, पूर्ण काळे ढग आले. चला लवकर जाऊया घराकडे आपण. पावसामुळे आपण एका जागी थांबलो. पेट्रोलच्या जवळ. पाऊस थोडं कमी झालेला आहे भावांनो. तर चला आपण लवकर जाऊया गावाकडे, नाही तर पूर्ण अंग आपलं ओलं होऊन जाईल. चला निघतो. निसर्गाची कमाल आहे. आपण सिटीच्या फक्त 5 किलोमीटरच बाहेर आलो, तर इकडं पाहू शकता, इकडं पावसाचा एक थेंब पण नाही. आणि तिकडं बघायला गेलं तर किती मोठा पाऊस पडले. कधी काय होईल काही सांगता येणार. परत तिकडं पाऊस चालू. तिकडं नव्हता आणि लगेच थोडं समोर आलं की चालू इकडं पाऊस. पहा, कर्म करायला गेलो आणि कांड झाला म्हणतात. सगळे राठी गावचे पैलवान होते. ट्रॅक्टर खाली गेलं होतं तर त्यांनी वळून ट्रॅक्टर काढलं. खरंच लेकराच्या अंगामध्ये ताकद आहे हो. चला तर आता आलो आपण जवळजवळ गावाच्या 5-10 मिनिटात आपल्या गावातच पोहोचता. भावांनो, पाहू शकता आपण सध्याला बसलो भागवतरावच्या डेअरीवर. दूध घेणं चालू आहे. तुम्हाला दाखवतो दूध किती मध्ये गोळा झाला. 20 लिटर आहे. 20 लिटर एका इकडं चालू आहे मालक. तर भावांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. कोणी नवीन पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण समोरल्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत लाजालय नितीश भैया. हा, तोपर्यंत बाय बाय भावांनो.